मंगळवार पीक विमा दुसरा टप्पा सुरू। 12 जिल्ह्यांमध्ये 22,000 पीक विमा या ठिकाणी आता मंगळवारी उद्या येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, उद्या मंगळवार आहे, पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू। या 12 जिल्ह्यात 22,000 रुपये पीक विमा येणार। तुम्ही पाहू शकता, सरसकट गावानुसार यादीमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे। पेपरची बातमी आहे, पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे। मंगळवार पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू। 12 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा मंगळवारी येणार आहे। राज्यातील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। अखेर पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेला आहे। आज 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पीक विमा मिळाला आहे। उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट आहे। उद्या पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याचं आज देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आहे। यासाठी जवळपास राज्य सरकारकडून 7,000 कोटी कंपन्यांना या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आल्या। राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे। उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप करणार असल्याचं सांगितलंय। तुम्हाला पण बातमी ऐकून माहितीच असणार की 2022 असेल, 2000 त्या ठिकाणी 2022 पासून 2025 पर्यंत हा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त पीक विमा या ठिकाणी मिळू लागला आहे। आता परंतु जर तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आला नसेल आणि तुम्ही वाट बघून तुम्ही कंटाळला असणार, तर हा पीक विमा तुमच्या खात्यावरती दुसरा टप्पा सरकारने आता या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। नवीन 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर उद्या मंगळवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून हा पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून रात्रीपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने जमा करणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। यामध्ये सर्वात पहिल्यांदा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, तो म्हणजे कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी। हे 2 पिकांचा जर तुम्ही पीक विमा 2022 ला, 2023 ला, 2024 ला जर तुम्ही भरला असेल, नोंदवलेला असेल, तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट आहे, दुपारी 1 वाजता या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यामुळे पीक विमा अजून पण तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा उद्या सोडण्यात येतोय हे तुम्ही आता काळजीपूर्वक बघायचं आहे। कारण तुमच्या जिल्ह्याचा नंबर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। पीक विमा लेट येण्याचं कारण म्हणजे सरकारने डीबीटीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे पैसे टाकण्याचा आता सुरुवात केल्या। म्हणजे केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिलेत आणि त्या कंपन्यांना ऑर्डर दिल्या की डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यावरती पीक विमा पाठवा। मग डीबीटीच्या माध्यमातून फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी एका दिवसाला जमा होत असतो। त्यामुळे हा पीक विमा येण्यास या ठिकाणी उशीर झाला हे तुम्ही लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्ही जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुम्ही काळजीपूर्वक आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण तुम्हाला जर पीक विमा यामध्ये जर आता आला नसेल तर उद्या मंगळवार आहे, त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सोयाबीन पिकाचा पीक विमा त्या ठिकाणी 2022 ला, 2023-24 ला भरला असेल, तसेच कापूसचं तुमचं पिकाचं पीक विमा भरला असेल, तसेच अजूनही डाळिंब असेल, केळी असेल, ज्वारी असेल, मका असेल, कांदा असेल, अशा जवळपास 40 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांसाठी
पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जमा करण्यात येतोय। शेतकरी वैतागले होते, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, अशा प्रकारच्या बातम्या गेल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी येत होत्या। परंतु सरकारने आता तुम्हाला सांगितले पहिला टप्पा एका आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात येत होतं। अखेर दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात या ठिकाणी येत आहे। आज सोमवारी त्या ठिकाणी पीक विमा फक्त 8 जिल्ह्यामध्ये वाटप झालेला आहे। आता उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा उद्या मंगळवारी वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना पण पीक विमा मिळाला पाहिजे। फक्त काही ठराविक शेतकरी वगळले तर बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना आता उद्या मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी सगळ्यात लवकर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जमा होतोय। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती अनेकांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला आहे। जर तुम्हाला मिळाला नसेल तर उद्या पीक विमा तुम्हाला 100% या ठिकाणी जमा होतोय, कारण दुसरा टप्पा या ठिकाणी उद्या वाटप करण्यात येतोय। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येतोय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळालेला नाही आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये शेतकरी मित्रांनो समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितलं आहे की फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये हा पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितलंय फक्त याच बँकेमध्ये 10 बँकेमध्ये पीक विमा सोडला जाणार आहे, कारण मागच्या वेळी जो 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरलेला होता, त्यांच्या अकाउंटवर त्या ठिकाणी पीक विमा सरकारने सोडला होता, तर तो अनेक बँकेमध्ये आलेला नव्हता। त्याचं कारण सुद्धा सरकारने आता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगून टाकलंय, ते म्हणजे अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे, तर त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना आता माहिती नसल्यामुळे त्यांनी बँकेचं खातं त्या ठिकाणी उघडलंय आणि यामध्ये आता अनेक बँका आता वगळलेल्या देखील सरकारने यामध्ये सांगितलंय। हा पीक विमा केंद्र सरकारचा असल्यामुळे अनेक बँकेमध्ये जमा होत नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा देखील अजून त्या ठिकाणी जमा झालेला नाही। हे सुद्धा कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, कारण अनेक जिल्ह्यामध्ये अशी सुद्धा परिस्थिती सध्याला निर्माण या ठिकाणी झाल्या। त्याच्या शेतकऱ्याचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांच्या साईडच्या घरामध्ये सुद्धा त्यांना एका जिल्ह्यातील असून सुद्धा घराशेजारीच अनेक शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी मिळाला नसल्याची मोठी तक्रार आता कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आता गेलेली होती। त्यावेळी असं या ठिकाणी सांगण्यात आलंय की अनेक बँकेमध्ये पीक विमा हा जमा होत नाही आहे, फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पीक विमा जमा होतोय। तर त्या 10 बँका नेमकं आता कोणकोणत्या आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे, कारण या 10 बँकेकडून इतर बँकेमध्ये जर सोडून तुम्ही इतर बँकेमध्ये खातं त्या ठिकाणी पीक विमाला जोडलेलं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आज 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा त्या ठिकाणी जमा झाला आहे। दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा 8 जिल्ह्यातील त्या ठिकाणी आज वितरण झालंय। उद्या मंगळवार आहे, 19 ऑगस्ट आहे, दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा पुढील 12 जिल्ह्यामध्ये उद्या या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज चव्हाण जे देशाचे कृषी मंत्री आहेत त्यांनी आता दिले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक बँक महत्त्वाची आहे। जर सरकारने निवडलेल्या या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे ज्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड आहे फक्त त्याच बँकांना पीक विमा जमा करण्यात केंद्र सरकारकडून येतोय। आपण कोणते 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतोय
हे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँकेमध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना जमा झालेला आहे त्या बँका एकदा लगेच पाहून घेऊया। यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगळ्याच बँका नवीन यामध्ये निवडण्यात आलेत। तुमची बँक यामध्ये असणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे। जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या बँका सोडून इतर बँकेमध्ये जर खातं पीक विम्याच्या अर्जाला नोंदवला गेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आता बघा, पहिली बँक सांगितली यस बँक, दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे युनियन बँक। सरकारच्या माध्यमातून या दोन बँकेमध्ये पीक विमा या ठिकाणी आज जमा या ठिकाणी झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा याच बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला जर पीक विमा जमा झाले नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा आता मिळू लागला आहे। त्यानंतर पुढचा बँकेचा नंबर आहे ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे आता ॲक्सिस बँकेमध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। आता तुम्हाला जर आता त्या ठिकाणी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कॅनरा बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि पीक विम्याला जर बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स तुम्ही दिलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून जमा होतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खूप महत्त्वाची बँक ही मानली जाते, कारण या बँकेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्ज जास्त काढले। त्यानंतर आता बघा, सगळ्यात महत्त्वाची बँक आहे HDFC बँक। ही जरी खाजगी बँक असेल तर या बँकेमध्ये आता शेतकऱ्यांना प्राधान्य दिलंय। आता तुमची बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघा, कारण पुढे तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये सांगणार आहे, जे 12 जिल्हे मंगळवारसाठी पीक विम्यासाठी निवडण्यात आले आहेत। आता बघा, त्या ठिकाणी त्याचं कारण म्हणजे या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खाजगी असून सुद्धा खातं उघडलंय, ती म्हणजे HDFC बँकेत सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, कारण या बँका स्वस्तमध्ये कर्ज देतात। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। यामध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल, आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवार दिनांक दुपारी 1 वाजल्यापासून आता 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। तुमची बँक यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। बघा, यामध्ये पुढची बँक सांगण्यात आल्या पंजाब नॅशनल बँक। बघा, सरकारने काही वेगळ्याच बँका यामध्ये निवडलेत, त्यामुळे जर तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा अजून पण या ठिकाणी आता आलेला नाही। कदाचित आता पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी तुम्हाला येणार आहे। आता बघा, तुम्हाला पुढची बँक सर्वांनी या ठिकाणी बघायचं आहे, तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। आता बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडलं यामध्ये, त्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये मिळाला आहे। आता मंगळवारी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। त्यानंतर पुढची बँकेमध्ये या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येतोय, ती बँक म्हणजे महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस। या सर्व सरकारी बँका असल्याने सर्वात पहिल्यांदा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे। आता राहिला 12 जिल्ह्यांची यादी। 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पहिले पैसे या ठिकाणी जमा होतोय। बघा, 12 जिल्ह्यांची यादी सांगत आहे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड, धुळे, उस्मानाबाद, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या, फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।